झालं पुढे. अरे भाई हो, ॲक्सेस द लॉर्ड, बाप रे. सिटी राईडसाठी आहे ना, बाईकपेक्षा ह्या मोपेड खरंच खूप भारी असतं. ट्राय करायला काय वाटत हे होत नाही, पैसे जात नाहीत. ठीक आहे, घरगुती जुगाड आहे, उपाय एक चांगला, तो फक्त ट्राय करा. तुमचे बरेचसे पैसे वाचतील याच्यामध्ये. असं वाटतंय काय वेळ झाला ज्युपिटरला. हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या लाडक्या आवार रोड या चॅनलवर. तर आज काय असं काही स्पेशल असं काय नाही आहे. आजची फक्त एक नॉर्मल असा व्लॉग होणार आहे की ज्याच्यामध्ये आपण फक्त सिटी राईड करणार आहोत. आणि ते तर तुम्ही बघत असाल की कोण आहे आपल्यासोबत. सिटी राईडसाठी आहे ना, बाईकपेक्षा ह्या मोपेड खरंच खूप भारी असतात. टेन्शन नाही यार. ब्रेक, गिअर, क्लच चं कॉम्बिनेशन काहीच गरज नाही, एकदम बेस्ट. फक्त रेस द्या, चला. आणि पुण्यामध्ये काय झालंय काय माहिती. आपल्या सूर्यदेवाने काय पुण्यावरतीच फोकस ठेवलाय की काय कळत नाहीये. दुबई सारख्या ठिकाणचं सगळं ऊन इकडंच सगळं आलंय बहुतेक. आपण थांबलो होतो मोपेड आणि बाईक. तशा सिटीमध्ये कन्व्हिनियंट कुठलीही बाईक घ्या, पण तसं तर सिटीमध्ये असं वाटत नाही मला तर की एवढं कन्व्हिनियंट असतात. पण म्हणजे मी तर बाईकच यूज करतो, पण ती एवढी कम्फर्टेबल राहत नाही जेवढी ही मोपेड राहते. स्कूटी, ॲक्टिवा जे म्हणा, ज्युपिटर वगैरे खूप कम्फर्टेबल असतात ह्या गाड्या. सिटीमध्ये एकदम पॉईंटला ब्रेक मारा, त्यानंतर हिचं कसं टेन्शन नाही, फक्त ब्रेक मारा, गाडी थांबली, ॲक्सिलेटर वाढा, चला. तुम्ही पण सांगा की तुम्हाला सिटी राईडला कुठली गाडी कम्फर्टेबल वाटते जास्त. बाईक वाटतात कम्फर्टेबल की मोपेड बाईक कम्फर्टेबल वाटतात? कमेंटमध्ये सांगा तुमचा काय एक्सपिरियन्स आहे याच्याबद्दल, तुमचं काय मत आहे. बरं, मी एक तुमच्यासाठी जुगाड घेऊन आलो आहे. एकदम चांगली अशी जुगाड, जेणेकरून तुम्ही एकदा ट्राय करून बघा. कारण की मी तर ट्राय केलेलं आहे ते. मी आहे ना, माझ्या गाडीचे सध्या या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये ना, माझ्या गाडीचे डिस्क ब्रेक, ज्यांच्याकडे स्पोर्ट्स बाईक आहे त्यांना होतच असेल असे, त्यांना डिस्क ब्रेक्स वगैरे आहेत त्या गाड्यांना होतच असणार असं 100%. उन्हाळ्यातून आहे ना, धूळ वगैरे झाली ना की डिस्क पॅडमध्ये ना कच 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 असा आवाज येतो. ठीक आहे, भले तुम्ही वॉशिंग सेंटरवर घेऊन नाही गेलात गाडी, इट्स ओके, काय इश्यू नाही. पण एकदा फक्त काय करायचं आहे, फक्त एक पाणी घ्या. ठीक आहे, आणि जिथं आपला जो पॅड असतात ना, ठीक आहे, असेंबली असते ब्रेकिंगची, ठीक आहे, तिथे फक्त ते पाणी होता. ठीक आहे, ऑटोमॅटिक हे जो तुमचा जो इश्यू आहे ना आवाजाचा, साऊंडचा, हा वियर्ड साऊंडचा, तर तो सगळा निघून जाईल. कारण काय होतं की ह्या टायमिंगला डस्ट रस्त्यावरती खूप असते. ठीक आहे, समजा तुम्ही असं गाडी लावून ठेवले तर खूप डस्ट राहते. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये ना त्या ब्रेकिंग पॅड्समध्ये ना डस्ट जमा होते. ठीक आहे, आणि ती डस्ट एवढी खराब असते की तुमचं जे डिस्क आहे ती पण डॅमेज करायला कमी नाही करणार. ठीक आहे, तर हा फक्त उपाय चांगला राहतोय, तर तो फक्त अप्लाय करा. खरंच बेटर हा उपाय आहे. तर मी आता तो करतोय उपाय. कारण की मी खरंच ह्या इश्यूमुळे ना माझी रिअर डिस्क आहे ना, डिस्क ब्रेकची डिस्क ती मी चेंज केलेली आहे ह्या इश्यूमुळे.
फक्त आणि फक्त या इश्यूमुळे. तर तुम्ही तशी चुकी करू नका आणि तेवढं फक्त करून घ्या. ट्राय करायला काय वाटत हे होत नाही, पैसे जात नाहीत. ठीक आहे, घरगुती जुगाड आहे, उपाय एक चांगला, तो फक्त ट्राय करा. तुमचे बरेचसे पैसे वाचतील याच्यामध्ये. आणि हा एक रोड खूप भारी आहे, टेन्शन नसतं यार. एका रायडरला अजून काय हवंय सिटीमध्ये जाण्यासाठी? असे जर का रोड असेल ना तर कोण नाही सिटीमध्ये जावंसं वाटणार नाही, कुणाला सिटीमध्ये नाही जावंसं वाटणार. पण थोड्याच वेळात आता हे आपलं जे दृश्य आहे ते एकदम पलटून जाणार आहे. ते बघाच तुम्ही आता कसं पलटून जाणार आहे ते. झालं जसं मी मगाशी बोललो होतो, दृश्य बदललं. झालं, बदललं दृश्य. यार हॉर्न देतोय तर तरी इकडे बघत नाहीये, कसं यार खरंच. कुठे? स्ट्रेट ना? कुठे जायचंय? अच्छा, आला का आवाज? तेच आहेत, त्याच मॅडम आहेत ज्या आधी होत्या मॅप चुकवणाऱ्या, त्याच परत मॅप घेऊन बसल्यात. काय करणार आता, माझ्याकडे काही ऑप्शन नाही ना. लेफ्ट, लेफ्ट ना, हाच ना लेफ्ट. तर अशा तऱ्हेनं आपलं काम झालेलं आहे सगळं जे होतं इम्पॉर्टंट काम. तर आपण आता परत घरी चाललेलो आहोत. लेडीजचा आहे का? वातानुकूलित म्हणजे काय सांग बरं? काय वातानुकूलित म्हणजे वातानुकूलित? वातानुकूलित ही जागा वातानुकूलित आहे. नाही माहिती बाबा. वातानुकूलित खरंच नाही माहिती? नाही माहिती. मित्रांनो, हा एक क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. वातानुकूलित याचा अर्थ सांगा, कमेंटमध्ये मेन्शन करा. गरमच होतोय ना एवढं त्यामुळे ग्लव्स पण नाही घालता आले मला. बिना ग्लव्सचं गाडी चालवतोय. अरे खूप पेंट्समध्ये खूप फरक असतात गाड्यांच्या. तेच म्हणजे त्या बाईने पुढं वाट लावून टाकली सांगते. तसं नसतं रे. या ज्युपिटरमध्ये आहे ना 2 टाईपचे रेड कलर आहेत. एक चटकीला रेड कलर पण नाही त्याच्यात, म्हणजे असं जास्त ग्लोसी रेड आहे. हे बघ, हे बघ, हा हे बघ. ही त्यांची जोडी पाहिजे. असं वाटतंय काय वेळ झाल्या ज्युपिटरला. पिवळी पडल्या हळूहळू. जलतरण तलाव. आता विचारू नकोस जलतरण तलाव म्हणजे काय. माहिती आहे मला, तेवढं माहिती आहे, समजलं ना. जलतरण तलाव म्हणजे स्विमिंग पूल. चल चले मग काय, कॅनल 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 जलतरण तलाव म्हणजे कॅनल. काय बोलशील. काका थांबायचंच नाव घेणं झालं पुढे. अरे भाई हो, ऍक्सेस द लॉर्ड. बापरे, कसं भाई थोडं आग. तिला झटका झाला ते बघ, तिला झटका झाला ते बघ की बघ. एवढ्या गरमीत ना आई ग. थोडासा कमी, नाही तर रस्त्याला चामडी चिटाकले असते. माहिती आहे तुमचा हात वगैरे ह्या असल्या मोपेड बाईक्सवरती जे यूज करतायत त्यांच्यासाठी एक खास कर एक
सजेशन आहे माझं. माहिती आहे ते तुमची रोजची गाडी असेल, कदाचित हे ऐकून माझे थोडेसे खास मित्र पण आहेत, ते पण थोडेसे हर्ट होतील, पण त्यांच्यासाठी पण आहे हा सजेशन की तुमचा खूपच हात हे अशा गाड्यांवरती बसला असेल, ठीक आहे, पण नका टर्न करू रे, नका लीन करत जाऊ बाईक. ह्या स्कूटर्स लीनसाठी नसतातच बनलेल्या आहे खरं तर, ठीक आहे. त्यांची टायरची जी विड्थ आहे, जी लेंथ आहे, ती त्या कामासाठी नसतेच बनलेली, तरी तुम्ही ते अशा बाईक्स लीन करत असता. ते खरंच अवघड आहे. एक दिवस ते तुम्हाला महागात पडू शकतं. तर नका लीन करत जाऊ बाईक्स. आणि पाठीमागं जर का पॅसेंजर असेल तर म्हणजे तुम्हाला जर का हाऊस असेल तर तुम्ही एकटे करू शकता, पण पाठीमागं जर का पॅसेंजर असेल तर खरंच नका लीन करत जाऊ. त्यामध्ये पण मोपेडमध्ये पण काय अशा आहेत स्कूटर्स ज्यांचे टायर वगैरे आहेत, ते त्या बाईक्स म्हणजे त्या स्कूटर्स तुम्ही लीन करू शकता एकदम ह्याच्यापर्यंत, पण त्यांना पण एक लिमिटेशन दिलेलं आहे. जसं की मी काही नाव घेतो की TVS एंटॉर्क आहे, त्या बाईक्सचे तर त्या बाईकचे पण टायर व्यवस्थित आहेत, म्हणजे लीन करण्यासारखे आहेत. आणि एप्रिल SR आहे. अजून अशा काही आहेत जेणेकरून म्हणजे ज्यांच्या टायरची विड्थ वगैरे चांगली असते, त्या बाईक तुम्ही लीन करू शकता. पण ह्या ॲक्सेस, ज्युपिटर, ॲक्टिवा वगैरेच्या बाईक्स ज्या आहेत, म्हणजे ज्या स्कूटर्स आहेत, तर त्या फक्त लीन करत जाऊ नका. हे फक्त एक चांगलं सजेशन राहील तुमच्यासाठी, तर ते फक्त प्लीज फॉलो करा. नाही, पण ती ॲक्सेस गाडी लीन करण्यासाठी नाहीच आहे. टायराचं स्ट्रक्चर बघा, समजून जाईल तुम्हाला. कारण काय होतं, आपण स्टार्टिंगला लीन करत असतो आणि तीच सवय लागलेली असते आपल्याला लीन करायची बाईक ज्या वेळेस आपण यूज करतो त्यावेळेस. पण हे पण समजून घ्या की त्यावेळेस ती गाडी तुमची नवीन असते, ठीक आहे. त्यानंतर ती हळूहळू जुनी होत जाते, जशी त्याच्या टायराची डिझाईन पण कमी होत जाते, ठीक आहे. त्यानंतर मग त्याचा टायर पूर्ण अनग्रीप होऊन जातो, त्याला ग्रीप नसते, काही नसतं. मग त्यावेळेस आपण बायचान्स एखादा दिवस असा येतो की ज्यावेळेस आपण गाडी लीन करतो आणि त्यावेळेस ती गाडी स्किड होते. तर ते फक्त नका करू, फॉलो करा जे काय असेल ते प्लीज. आणि अशाच्या बऱ्याचशा अशा कंटेंटसाठी, चांगली माहिती देण्यासाठी तुम्ही मला फॉलो करू शकता. खूप काही मोठं म्हणजे आपल्या बाईक्सबद्दल किंवा व्हेकल्सबद्दल चांगली इन्फॉर्मेशन मी देऊ शकतो. आणि तुम्ही म्हणाल की बाहेर तर बरेचसे यूट्यूबर्स आहेत ज्यांच्याकडे तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता. घेऊ शकता इन्फॉर्मेशन, पण मी पूर्णपणे हे जे कंटेंट देणार आहेत तुम्हाला, ते पूर्णपणे मराठीत देणार आहेत, ठीक आहे. ना हिंदी ना इंग्लिश, जास्त जसं आपली जी देसी लँग्वेज असते त्या लँग्वेजमध्ये मी तुम्हाला हा जो कंटेंट आहे तो समजवण्याचा प्रयत्न करणार आहे, ठीक आहे. तर फॉलो करा, शेअर करा आणि ह्या व्हिडिओसाठी तुमचा थम्सअप द्या. ओके, बाय.